कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब साहेब काय चिंचू काय? मी जीजीची सगळी चौकशी केली। ज्या दिवशी मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता ना, त्या दिवशी तो पुण्यात नव्हता, बाहेर गावी फिरायला गेला होता। ही त्याची हॉटेलची आणि फ्लाईटची तिकीट। आणि माघारी कधी आलाय परत? आलाय तसा तो पोलीस स्टेशनला झाला होता। आणि त्याचा तो शूटर फैजू? नाही नाही, हा त्याचा घास नाही। जीजी शिवाय अपर्णा मॅडमला धक्का लावण्याची खरं तर कोणाचीच हिंमत नाही। म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणात जीजीचा हात नाही चिंचुके? हा, पुराव्यानुसार तर नाहीच। अर्जुन ऐका ना माझं, हे बघा, हे सगळे पुरावे हेच सांगतायत की अपर्णा मॅडम त्या स्फोटात गेलेले आहेत। तुम्हाला या गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतील अर्जुन सर। हे बघा, मी परत परत सांगतोय, माझा अंत बघू नका। मी तुला काय सांगितलं आर्य, जोपर्यंत या केसचा तपास पूर्ण होत नाही त्याबद्दल अजिबात बोलायचं नाही। अर्जुन सर पण अहो मॅडम, घेऊ की आपण तपास? ठीक आहे, नाही ऐकायचं ना तुम्हाला माझं, घ्या तुम्ही अपर्णा मॅडमचा शोध घ्या। पण आत्ता मी जे तुम्हाला सांगते ना, शेवटी तुम्ही त्याच निष्कर्षावर येऊन पोहोचणार आहात। निष्कर्ष नियती काढते आर्या, आणि आता मी नियतीवर अवलंबून नाही। माझ्या अमोलसाठी मी माझ्या आप्पीला शोधणार म्हणजे शोधणारच आहे। साहेब, अहो तुमची इच्छा आहे ना, तर मग शोधू आपण अपर्णा मॅडमला। एक काम कर, हे बघ, तुम्ही ज्या ज्या गावांमध्ये दवाखान्यांमध्ये आप्पीला शोधले ना, त्या सगळ्याची लिस्ट मला दे। त्याच्या आजूबाजूची सगळी गावं, वाड्या, वस्त्या, पाडे, सगळ्यांवर आप्पीला शोधू। आप्पी सापडणार म्हणजे सापडणार। हो सर। चिंचुके, अहो तुम्ही तरी ऐकून घ्या माझं। हो मॅडम, तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहेच, पण त्यापेक्षा आहे ना, साहेबांचा शब्द लाख मोलाचा आहे माझ्यासाठी। शेवट आपलं ठरलंय, साहेब जिथं चिंचुके तिथं। चिंचुके साहेब, तुम्ही म्हणताय ना अपर्णा मॅडम सापडणार, अहो सापडणार म्हणजे सापडणारच। थँक्यू चिंचुके। काय राव साहेब, मला आजवताय होय? अहो थँक्यू मध्ये उपकाराची भावना असती, मैत्रीची नसती। अरे चिंचुके, तू जोपर्यंत आहेस ना, तोपर्यंत कायम मला वाटत राहील की माझ्यावर विश्वास ठेवणारं पण कोणीतरी आहे। साहेब, अर्ध्या तासातच सगळ्या डिटेल्स आणून ठेवतो तुमच्या समोर, ये तुम्ही। आप्पे थोडं थांब, मी तुला शोधून काढणार म्हणजे काढणारच। विनय काका, ऐक की, मी आज कॉलेजला नाही जात। अरे माझं मनच नाही लागणार। अरे असं नको करू, काम नको बुडू स्वप्नी। नाही नाही, ऐक ना, नाही जात मी। हे बघ, हे सामान घेऊन येतो, दीपकला घेऊन जातो। हा, पुण्याच्या कलेक्टर अपर्णा यांचा शोध अद्याप लांबणीवर। पोलिसांची जादाची कुमक आज रवाना होणार। बापू नका ते वाचू, अहो जेव्हा केव्हा चांगलं कळायचं असेल ना, ते आपोआप कळेल आपल्याला, तेव्हा बघू ते। आज नाश्ता झाला ना की शेवटचा डोस घ्यायचा आहे बाळा आपल्याला। छोटे सरकार, हे घ्या गरमागरम पोहे। अरे वा अमोल, तुझ्यासाठी ना मोमानं चमचमीत पोहे केलेत आज। वा आजोबा, खूप भारी आहेत पोहे। मोमा, तू प्लीज माझ्या मा बापासाठी असेच रोज पोहे बनवत जा, म्हणजे ते दोघं पोट भरून नाश्ता करतील ना। अमोल बाळा, आता हे काय नवीन? बापू, माझ्या मला पण असा नाश्ता आवडेल ना। अमोल, तू ठीक आहेस ना बाळा? हो मोठी मा, मी एकदम ओके आहे। आता फक्त माझी मा आली की तिला सगळं मला बेस्ट द्यायचंय, असे मोमाच्या आजचे पोहे आणि मोठी माने केलेलं मस्त पैकी जेवण। बरं ठीक आहे, पण अमोल बाळा, तुला आता घरात कंटाळा येत असेल ना रे? मी काय म्हणतो, आता अमोलनं शाळेत जायला हरकत नाही काय? अरे विनायकराव, शाळेत गेला तर तो अभ्यासात मित्रमैत्रिणींमध्ये रमल। अमोल बाळा, स्कूलला जाशील ना? हो
मी जातो स्कूलला. छोटे सरकार, तुम्हाला अजून काही स्वप्न नव्हतं ना पडलं? नाही मम्मा, मी एकदम ओके आहे. अमोल, चला शाळेत जायचंय ना, आवरून घेऊयात आपण. दे इकडे. विनूबाबा, तुम्ही हे बरं केलं. आता छोटे सरकार निदान शाळेमध्ये जाऊन त्यांच्या मित्रांमध्ये हसतील, खेळतील आणि त्यांनाही बरं वाटेल जरा. नाही, थोड्या वेळासाठी का होईना, पण इथल्या सगळ्या गोष्टी विसरेल अशी आशा करूया. हो, आणि मला वाटतं तोपर्यंत आपल्याला वंशांची काहीतरी माहिती सुद्धा कळेल. तसं झालं तर लय बरं होईल मोना. अगदी देवच पावल बघ. अमोल, ही तुझी इंग्लिशची बुक. बाळा, फोन आलाय, मी आले हा लगेच. बाळोबा, काय रे, कसं सुरू आहे तुझा अभ्यास? एकच नंबर मा. आणि हो मा, मी काल तुझ्यावर निबंध बनलेला आहे. दाखवू? हो, हे बघ मा. मा, मा, मा. अमोल, ए अमोल, काय रे, काय झालं बाळा? मोठी मा, अगं आता इथे माझी मा दिसली. अरे, काय बोलतोस तू अमोल? हे अगं खरं मोठी मा, ती इथे होती आणि तिने माझ्या डोक्यावरून हात पण फिरवला आणि काय माहिती कुठे गेली ती. बाळा, थोडं समजून घे ना. अरे, तुझी मा नाहीये इथं. अगं तिने मला विचारलं की अभ्यास कसा चालू आहे आणि काय माहिती कुठे गेली. हे बघ बाळा, तुझे बाबा गेलेत की नाही मला शोधायला? तुझे बाबा मला घेऊन येतील. तोपर्यंत शांत राहणं बाळा. अमोल, तू ना शाळेत नको जाऊ, घरीच थांब. हं? ठीक आहे. मी आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.